आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। युद्ध चिघळले, अमेरिकेचे विमान पाडलं, अमेरिका इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले, आखातातील देशांवर इराणकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता, अमेरिकेची तिसरी युद्धनौका रवाना, होर्मुझवरून इराण ओमनमध्ये चर्चा, वैमानिकाला ताब्यात घेतल्याचा इराणचा दावा, तर इराणमधील 35,000 कोटी रुपयांचा उंच पूल अमेरिकेने उद्ध्वस्त केला। युद्धग्रस्त उद्योगांना मोदी सरकार देणार 2 लाख कोटींचं पॅकेज, उद्योजकांच्या कर्जाची केंद्र सरकार हमी घेणार। राज्यात अवकाळी पावसाचा कहर, गुरुवारी एका दिवसात 8,468 हेक्टरवरील पिकांचे नुकसान। राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। एकूण 1.30 लाख हेक्टरवर अधिक क्षेत्र बाधित झालं आहे। बोंधू अशोक खरातला तटकरे, चाकणकर, शेलार, केसरकर आणि चंद्रकांत पाटील यांनी केले अनेक कॉल। अंजली दमनिया यांचा दावा, मुख्यमंत्री फडणवीस पोलीस महासंचालक SITला CIDची कॉपी दिल्याची माहिती। रुपाली चाकणकरांची 177 तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांचे 236 कॉल करण्यात आले। अशोक खरातची पत्नी सापडेना, विशेष तपास पथकाच्या माहेरपर्यंत धडका। नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार कल्पना खरात गेल्या 16 वर्षांपासून माहेरशी संपर्कात नाही। इतकंच नव्हतं तर अशोक खरात तिला माहेरी येऊ देत नसल्याचाही आरोप करण्यात आला। पुणे जिल्ह्यातील खेडच्या पश्चिम पट्ट्यामध्ये अवकाळीचा कहर, पंचनाम्याची मागणी। चिखलगाव परिसरात शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त, अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्यामुळे कापणी केलेला गहू भिजला असून कांदा सडण्याची भीती निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांनो, घरचे सोयाबीन बियाणे वापरा, कृषी विभागाचे आवाहन। बियाणे साठवणुकीसाठी प्लॅस्टिक पोत्याचा वापर टाळा। बियाणे साठवताना त्यांची थप्पी 7 फुटापेक्षा जास्त उंच असणार नाही, तसेच बियाणे हाताळताना जास्त प्रमाणात आदळआपट होणार नाही याची दक्षता घ्यावी। बियाण्यांसाठी साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण 10 ते 12% जास्त नसावे। 2027 मध्ये उडेल महागाईचा भडका, पेट्रोल नंतर साबण, सोडा आणि तेलही महाग होणार। पॉलिप्रोपोलिन आणि पॉलिथिलीन सारख्या पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या किमती वाढल्या आहेत। याचा वापर साबण, डिटर्जंट आणि इतर उत्पादनांसाठी, कडक पॅकेजिंग आणि झाकणे बनवण्यासाठी केला जातो। FMGC कंपनीच्या एकूण खर्चापैकी अंदाजे 15% ते 20% खर्च पॅकिंगवर होत असतो। नागपूर ते मुंबई दरम्यान सुमारे 694 किलोमीटर लांबीची सर्वात मोठी गॅस पाईपलाईन, सुमारे 24 इंच व्यासाची ही उच्च क्षमतेची पाईपलाईन दररोज 1.65 कोटी स्टँडर्ड क्युबिक मीटर गॅस वाहून नेण्यासाठी सक्षम आहे आणि या पाईपलाईनमुळे राज्यातील सुमारे 95 लाख घरांना पाईपद्वारे घरगुती गॅस उपलब्ध होण्याची शक्यता आहे। लातूर जिल्ह्यात अवकाळीचा कोप, 1,350 हेक्टरवरील पिके भुईसपाट, 81 बाधित गावांना फटका। सर्वाधिक फटका शिरूर अनंतपाळ तालुक्याला। आखातामधील युद्धामुळे खाद्यतेलाचा भडका, दरामध्ये 11% वाढ, स्थानिक बाजारपेठेवर मोठा परिणाम। भारतात मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आयात करतोय। सोयाबीन, सूर्यफूल तसंच शेंगदाणा तेलाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यामध्ये पामतेल मिसळलं जातंय। भारताला पामतेल इंडोनेशिया आणि मलेशिया येथून आयात होतंय। जागतिक तणाव आणि जहाज वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे आयात खर्च वाढला आणि तेल महाग झालं। पुणे जिल्ह्यात एप्रिलमध्ये 130 वर्षांमधील विक्रमी पाऊस, पुण्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती झाली। शहराने अनुभवले निसर्गाचे वेगळेच रूप। गुरुवारी दुपारी अवघ्या 2 ते 2.5 तासात झालेल्या मुसळधार पावसाने शहरात अक्षरशः हाहाकार उडाला। पुणे जिल्ह्यात अवकाळीचा जिल्ह्याला तडाखा, 12 तालुक्यांमधील 105 गावे बाधित, 2घांचा मृत्यू। पुणे जिल्ह्यात 1 आणि 2 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेती आणि नागरी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सुमारे 1,785 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। रासायनिक खतांचा मारा, जमिनी धोक्यात, 4 वर्षांमध्ये खतांचा एकरी वापर 105 वरून 141 किलोपर्यंत। अमेरिकी सैन्यांमध्ये बंड, हताश ट्रम्प यांनी लष्कर प्रमुखांसह 2 अधिकाऱ्यांना हटवलं। नाशिक जिल्ह्यात 10 तालुक्यांना अवकाळीचा तडाखा, 39,000 शेतकरी बाधित, एका दिवसात 28,000 हेक्टर पिके मातीमोल। गुरुवारी झालेला पाऊस आणि गारपिटीचा तडाखा 10 तालुक्यांना मोठ्या प्रमाणात बसलाय। दरम्यान एका दिवसात 39,000 शेतकऱ्यांचे 28,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे।
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात पाण्याचा हंडा डोक्यावर कायमच, 10 वर्षात कोटी खर्च मात्र भटकंती कायम. मेळघाटातील गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यामध्ये वादळी पावसाचा तडाखा. नर्सरी, शेडनेटसह गहू, कांदा, द्राक्ष पिकांना मोठ्या प्रमाणात फटका. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी जोर धरत आहे. गॅस तुटवड्याने महिलांची वणवण, लाडक्या बहिणींच्या माथी लाकडाची मुळी. उज्ज्वला योजनेचा फज्जा. अनेकदा गॅस एजन्सीकडे चक्र मारून देखील सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे गृहिणी हतबल झाल्या आहेत. त्यामुळे नाईलाजाने महिलांना पुन्हा जंगलात जाऊन सरपान गोळा करावं लागत आहे. सिन्नर तालुक्यात अवकाळीचा तडाखा. 65 गावांमध्ये गारपिटीसह पावसाचे तांडव. कांदा, गहू, द्राक्ष आणि भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका. प्राथमिक अहवालानुसार तब्बल 1727 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. या आपत्तीमध्ये 3714 शेतकरी प्रभावित झाले असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. सुका चारा साठवणीकडे शेतकऱ्यांचा कल. कडब्याच्या मागणीमध्ये वाढ. शेकडा 4 ते 5,000 रुपयांचा दर. अहवाल मिळताच शेतकऱ्यांना मदत. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. बोर तालुक्यातील नुकसानीची पाहणी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मिळालेले असून अहवाल प्राप्त होताच बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा केली जाईल असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. पैठण तालुक्यात अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे सुरू. मोसंबी, डाळिंबांच्या बागांना फटका बसला. बारामती तालुक्यात नुकसानग्रस्तांची योगेंद्र पवारांकडून पाहणी. पंचनामे करून लवकरात लवकर मदत मिळवण्याची पाठपुरवठ्याचे आश्वासन. नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन तातडीने पंचनामे करून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून तालुका प्रशासनाला करणार असल्याचं योगेंद्र पवार यांनी सांगितलं. निफाड तालुक्यात 5329 हेक्टर क्षेत्र बाधित. अवकाळीने कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान. आजपासून नुकसानीचे पंचनामे. तालुक्यात गुरुवारी झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे 79 गावातील 5329 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे आणि याबाबत प्राथमिक अहवाल तालुका कृषी विभागाने नोंदवला असून शासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश काढल्यामुळे शनिवारपासून प्रत्यक्ष पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. देशात 200 स्वयंचलित कृषी हवामान केंद्रांची उभारणी. कृषी क्षेत्रातील हवामान आधारित नियोजन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून मिशन मोसम टप्पा 2 अंतर्गत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या वतीने देशभरामध्ये किमान 200 स्वयंचलित कृषी हवामान केंद्रे उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. भारताकडे येणारा इराणी तेलवाहू टँकर चीनकडे वळाला. हा तेलाचा टँकर भारताकडे येत असल्याचे सुरुवातीला दर्शवण्यात आले होते. मात्र प्रवासादरम्यान ह्या टँकरचा मार्ग बदलण्यात आला. हा टँकर भारतात आला असता तर गेल्या 7 वर्षात इराणचे तेल घेऊन भारतात येणारा हा पहिला तेल टँकर ठरला असता. असं होण्यामागे तेलाचे पैसे देण्याचा मुद्दा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि असे दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.